संपवणार. बघा किती गरम गरम आमचं चिकन फ्राय रेडी आहे. तर हॅलो दोस्तो, तर स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो जंगलामध्ये चिकन फ्राय बनवायला. मी आणि माझे मित्र आहेत पाठीमागं, तुम्ही बघू शकता. आता आम्ही वर चाललो आहे. तर खूप जंगल आहे, आम्ही जंगलातून चाललो आहे. आमचे शैलेश दादा पुढे चिकन घेऊन आणि सिद्धू लाकडं आणि सीख घेतली आहे चिकन फ्रायसाठी. तर आता आम्ही फायनली आमच्या मेन ठिकाणी आलो आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण माल आहे. माझे दोन मित्र चालतात बघा. एकाकडे चिकन, पाणी बॉटल आणि लाकडं घेऊन आलो आम्ही घरातून. गावच्या ठिकाणाचं वातावरण किती सुंदर असतं बघा तुम्ही, हिरवगार. तर आता आम्ही फायनली आमच्या लोकेशनवरती आलो आहे. तुम्ही बघू शकता आमच्याकडे काम पण चालू झालं आहे. हे बघा आमचे शेलू दादा काठीखाली ठोकत आहेत. तर आता आमचा सिद्धेश गुरव आणि शैलू दादा दोन दुसरीकडं बांबू ठोकत आहेत. तर आता आम्ही ही तार त्याच्यावरती ठेवणार. आमच्याकडे काम चाललं आहे आणि बाहेर मस्त गार पाऊस पण लागतोय, थंड थंड वातावरण पण थंड आहे. तुम्हाला इकडे यायचं असेल तर आम्हाला नक्की सांगा, लोकेशन आम्ही पाठवू. पण एक लोकेशन यासाठी जंगलावर नेटवर्कच नाही आहे, लोकेशन कुठून पाठवू. आम्ही आमचं चिकन स्वच्छ आम्ही पाण्यामध्ये धुतोय. बघा पाणी पण आपल्याकडे कोकणामध्ये फ्री असतं. पावसाळा सीझन आहे, पाणी पण एकदम स्वच्छ असणार. जरा पाऊस पडला त्यामुळे पाणी थोडंसं खजूळ असू शकतं, काय सांगू शकत नाही. आत्ताच जस्ट पाऊस पडून गेला आहे, तर बघू पाणी स्वच्छ भेटतं का आम्हाला. तर आम्ही आलो आहे तरी पण पाणी स्वच्छ असं आहे. तर आता आम्ही कोंबडी आणि आमची सीख स्वच्छ धुवून घेत आहेत. तुम्ही बघू शकता इथं पहिल्यातली माणसं शेती करायची. हे बघा तुम्हाला दिसत असेल हा छोटासा चौरंग, म्हणजे इथं माणसं पहिली शेती करायची. आणि हे बघा इथं पहिली माणसं शेती करा. आता कोण शेती करायला मागत नाहीत, कारण का सगळे कामधंद्याला मुंबईला सगळे गेले, तर शेती वगैरे लांबची टाकून दिले, माणसाने सोडून दिले. आता आम्ही इकडे चिकन स्वच्छ धुवत आहेत. आणि तिकडे आमच्या कलेची आमची कोंबडी धुवत आहेत. आता आम्ही दही त्याच्यामध्ये पहिलं घेतलं आहे ॲड करून. मस्त त्याला आपण चिकनला आपण दही वगैरे तुम्ही बघू शकता. आपल्याकडे मसाले आहेत, आपण सगळे मसाले मिक्स करून घेऊ. आपण पहिले दही घेतलं आहे, चिकन 65 मसाला 2 आम्ही पॅकेट घेऊन आलो चिकन 65चे. दोन चिकन 65 मसाला पॅकेट आपण त्याच्यामध्ये आपण ॲड करून घेतले. आता आपण 2 एव्हरेज मसाला घेतला आहे. आणि इकडं अद्रक लसूणची पेस्ट आपण 2 पॅकेट. आता आपण सगळा मसाला आपण तेलात आपण मिक्स करून घ्यायचा. हे बघा आपण सगळे मसाले मिक्स करून घेऊ. आपण सगळे मसाले मिक्स करून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण
आपल्या चिकनला मसाला लावून घेऊ. आपला चिकनला मस्त आपला चिकन मसाला आपला तयार झाला आहे. तो पूर्ण आपण लावून घ्यायचा. आपण त्याच्यावर पहिले कट मारून घेतले आहेत, कारण कट मारून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये मसाला आपला चांगला मिक्स झाला पाहिजे. थोडं ठेवते शेण टाका ना. गॅपमध्ये पण आपण पूर्ण मसाला भरून घ्यायचा. तर आपण चिकनला पूर्ण मसाला पण लावून घेतला आहे बघा. आता आपण याला शेकमध्ये आपली चिकन त्याला आपण लावून घेऊ. आता आपण त्याला पेपर लावून घ्यायचा. आता पूर्ण तो इकडे सांग ना काही पाहिजे का बस बस. संपला का बोलतो. आता आपण चिकनला पूर्ण पेपरनी रोल करून घेतलं आहे. बस ना एवढा उलटा फिरून बघा. चिकन थोडं लावू का. इकडनं घ्यायची पुढे मान बाहेर आले चालेल ना. आता आपण चिकन फ्राय आपलं तयार होतं. तुम्ही बघू शकता आपण त्याला आगीवरती ठेवलं आहे. ह्या बाजूला एक आपण काठी, ह्या बाजूला आपण एक काठी आपण मध्ये तार, त्याच्यावर मस्त आपण चिकन ॲड करून सिल्वर कलरने पेपरनी त्याला आपण, आणि खाली आग आहे ते हलवूवरती आग लागून मस्तपैकी ते आतमध्ये फ्राय होणार. आणि बाहेरचा तुम्ही सीन बघू शकता की ते आम्ही लांब जंगलामध्ये आलो आहे. वातावरण पण एकदम खूप थंड आहे इकडचं. बारीक बारीक पाऊस पण लागतोय. तर आपण चिकन फ्राय मस्तपैकी तयार होत आहे. तुम्ही बघू शकता. वारं पण आपल्याकडे खूप आहे त्याच्यामुळे पाणी आहे उठाडा लागलं भरतो आम्ही घराला पैसे माहिती पाऊस आता सामान ठेवून. तर मित्रांनो, तिकडं आपलं चिकन मस्तपैकी आगीवरती फ्राय होत आहे. तर आपण इकडे किरव्या बघूया. आपण मगाशी आपली कोंबडी स्वच्छ धुवून घेतली. तिथं आपण किरव्यांचे छोटे छोटे पीस, आपले चिकनचे छोटे छोटे पीस आपण तिथं फेकून दिले होते. बघूया किरव्या वगैरे कोण आल्या आहेत का. तर आता आम्ही, पाणी खूप खजूळ झालं आहे. मला वाटतं कोण आलं नसेलच, तर बघून जाऊ हो तिथून. तर आपण इथे बघायला आलो आहे कोण छोटी किरवी वगैरे कोण आले का. तर अजून पण कोण आलं नाही आहे. पण 15-20 मिनिटां ही बघा छोटी किरवी, ही बघा
त्याची छोटी किरवी आली बघा, तिचं तिला प्रोटीन भेटत आहे. तर मोठी किरवी असते तर मी नक्कीच पकडली असती, पण ती खूप बारीक आहे. आपण जाऊ तिथे परत आपल्या ठिकाणी. तर आपण आता आपला चिकन 65 रेडी होत आहे बघा. आपण त्याला तंदुरी पण नाव देऊ, तंदुरी नाव कसं आहे, पण आपण चिकन फ्राय आगीवरती फ्राय करतो त्याला. नाही तेल वापरत आहेत, नाही काय वापरत आहेत, आपण आगीवर त्याला फ्राय करत आहेत. आणि खूप मच्छर पण खूप आहे, त्याच्यामुळे आपण इकडं मच्छर जाण्यासाठी आम्ही धुमी पण केले. असं वाटतं की जंगलामध्ये आम्ही आग लावले, पूर्ण दूर झाला आहे. तर मित्रांनो, ह्या जंगलामध्ये एक आमच्याच गावातली आजी इथे राहत होती, तुम्ही बघू शकता. तर तिचे इथे भांडी पण इथे आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, भांडी आहेत, चप्पल आहे, तिथं चहा पिण्यासाठी तिचा कप वगैरे सगळी भांडी सगळे आहेत. पण ते आता या जगामध्ये नाही राहिले. ती तुम्ही बघू शकता. तिला गाववाल्यांनी हे तिला छोटंसं एक घर बांधून दिलं होतं. आणि तर तिची इथे एक पेटी पण आहे बघा, ही तिची पेटी आहे. तर त्या घरामध्ये आम्ही इथे आलो आहे. ते घर तिचं अजून तसंच आहे, पण एका साईडून थोडं तुटलं आहे हे बघा. आणि सगळं व्यवस्थित आहे, एवढं पण एक नाही. जर रान कोण जर आलं रात्रीचं, दिवसाचं खूप जर पाऊस लागला, तो इथे राहू शकतो. आणि बाजूला पूर्ण जंगल आहे बघा, कुठेच घर नाही, कुठेच. त्या जंगलामध्ये ती आजी एकटी राहत होती. विचार करा, एवढ्या जंगलामध्ये ती आजी कशी राहत असेल. आणि आपण इकडे चिकन फ्राय आपलं होत आहे. वारा पण खूप जोरात आहे. आपला चिकन फ्राय आगीवरती आपला तयार होत आहे. नाही तेल नाही काय, फक्त आणि फक्त आपण त्याला आगीवरती पूर्ण फ्राय करून घेतोय. आता आम्ही चिकनला निकाऱ्यावर मस्तपैकी अजून त्याला खाली ठेवलं तर चांगलं मस्त अजून ते फ्राय होईल. हे बघा, त्याच्यावरती आता आम्ही निकारे वर तो टाकणार. 5-10 मिनटे आपण त्याला असंच ठेवायचं. तर आता आपला चिकन फ्राय तयार झाला आहे. आता त्याला आम्ही आता बाहेर घेऊन येत आहे. तर आता मी त्याला पूर्ण काढून घेतो बाहेर. वर 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 तुम्ही बघू शकता, गरम गरम वाफ येत आहे. हा, ते गरम गरम बाज बघा, ग्रेव्ही पाहिजे आपल्याला. काय तर तुम्ही बघू शकता, आपलं चिकन फ्राय रेडी झाला आहे बघा. पूर्ण एकदम ग्रेव्ही टाईप आहे. आणि खाली पण ग्रेव्ही आहे बघा किती, हे बघा. तर आपण चिकन फ्रायचे आपण टेस्ट करत आहे मसाल्याबरोबर. मित्रांनो, खूप भारी झालं आहे.
तुम्हीही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. भेटून बाय बाय.